इचलकरंजी येथे घडलेल्या एका गंभीर कौटुंबिक वादाच्या प्रकरणात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणात फिर्यादी सुदेश लकडे व त्यांची पत्नी हे दोघे एकत्र राहत होते. पत्नीने पतीच्या चारित्र्यावर संशय घेत सतत वाद निर्माण केला. "तू दुसऱ्या महिलेच्या संबंधात आहेस," असा आरोप करत तिने मोठ्याने ओरडून वाद घातला. या वादाचे रूपांतर हिंसक घटनेत झाले. आरोपी पत्नीने हातातील धारदार कात्रीचा वापर करून पतीवर जीवघेणा हल्ला केला. पाठीवर, पोटात भोसकणे तसेच डाव्या हातावर वार केल्याने फिर्यादी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर इचलकरंजी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी पत्नीला तात्काळ अटक करून तपास पूर्ण केला आणि दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. खटल्यादरम्यान फिर्यादी, पंच, पोलीस अधिकारी व इतर साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. मात्र साक्षीदारांच्या जबाबांमध्ये विसंगती आढळली. तसेच जप्ती पंचनामा सिद्ध होऊ शकला नाही आणि मुद्देमालाबाबत तफावत निर्माण झाली. यामुळे प्रकरणातील आरोप ठोसपणे सिद्ध होऊ शकले नाहीत. आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर आणि ॲडव्होकेट शहानवाजराज पटेल यांनी जोरदार युक्तिवाद करत उलट तपासणीद्वारे प्रकरणातील त्रुटी न्यायालयासमोर मांडल्या. अखेरीस पुराव्याअभावी न्यायालयाने आरोपी पत्नीची निर्दोष मुक्तता केली. MS51 न्यूज करिता मुबारक शेख.